नमस्कार, मी नाना हैरे. आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघूया आजची महत्त्वाची बातमी. गायीच्या लंपी स्किन आजाराने शेतकरी हवालदिल. नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवले आहे. तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून येथील शेतकरी मारुती जगदने यांच्या गायीला लंपी स्किन आजार झाला असून येथील डॉक्टरांनी वेळेवर उपचार केल्याने गाय वाचवली आहे. नांदगाव पशुवैद्यकीय कार्यक्षेत्रात एकूण 40 जनावरांना या आजाराची लागण झाली असून 34 जनावरे बरे झाली तर 6 गायीवर उपचार सुरू आहे. तालुक्यात आतापर्यंत 96,000 गुरांचे लसीकरण झाले असले तरी काही गावे लसीकरणापासून वंचित राहिली असल्याची नाराजी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गाय, वळू व बैल या गोवंशीय जनावरांना प्रामुख्याने लस देण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांचा शेतीसोबतचा दूध उत्पादनाचा जोडधंदाही धोक्यात आला आहे. लंपीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांना मदत मिळायची, मात्र आता ती मदत बंद झाल्याने शेतकऱ्यांचे हाल आणखी वाढले आहेत. नांदगाव तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव असला तरी तो आटोक्यात आहे. जनावरांच्या गोठ्यांची व परिसराची स्वच्छता हा 80% उपाय आहे. औषधोपचार 20% प्रभावी ठरणार. शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे. गरज भासल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित कुर्हे यांनी सांगितले आहे. आवाज न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. आमच्याकडे गेल्या 15 दिवसापासून जनावरांना लंपीची साथ चालू आहे आणि त्या साथीमध्ये जनावरांना 1 रुपयाच्या ठोकळ्यासारखा गोल असा जखम तयार होते आणि त्या जखमेला जर वेळेत उपचार झाले नाही तर मग जनावरांना किडे पडतात, मोठी जखम होते आणि त्याच्यामध्ये कदाचित जनावर दगावले पण जातं, अशी परिस्थिती निर्माण होते. आता आमच्याकडं येथील कुर्हे डॉक्टर आणि त्यांची टीम येऊन गेली. वेळोवेळी ते लक्ष घालतात आणि उपचार पण करतात जनावरांवरती. त्याच्यामुळे जनावरं वाचलीत. काही लोकांची जनावरं वेळेत उपचार न झाल्यामुळे ती दगावली गेलीत. एक विषाणूजन्य आजार असून तो फक्त गोजातीय जनावरांमध्ये होतो. त्यामध्ये ताप येणे, अंगावर गाठी येणे, नाकातून आणि डोळ्यातून एक चिकट स्राव येतो आणि त्याचबरोबर काही जनावरांमध्ये पायाला वगैरे सूज येते आणि ते लंगडतात. तर ह्यापैकी आपल्याला कुठलेही लक्षणे जनावरांमध्ये दिसले असल्यास आपण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून त्या पशुवर उपचार घ्यावा. आणि त्याचबरोबर ह्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी गोठ्यामध्ये गोचीड निर्मूलन करावे. नियमितपणे जनावरांना जंतनाशक आणि गोचीडनाशक औषधी देण्यात यावी. आजपर्यंत पशुवैद्यकीय दवाखाना श्रीनेक नांदगाव कार्यक्षेत्रात आपण जवळजवळ 40 लंपी बाधित रुग्णांना उपचार केले असून त्यापैकी 34 रुग्ण हे पूर्ण बरे झाले आहे आणि सध्या स्थितीत 6 जनावरांना ट्रीटमेंट चालू आहे.